मी ओबीसीचा नेता हे सिद्ध करण्याचे कारण आता मराठा समाजामध्ये जीवाची बाजी लावणारा एकच माणूस आहे. राजकारणात म्हणजे एकूण 4-4.5 कोटी मराठा समाजामध्ये एक जरांगे फक्त प्राणाची बाजी लावतात. हे आता पुरेसं एस्टॅब्लिश झालंय. आता वडेट्टीवार पण ओबीसी आहेत, हाके पण ओबीसी आहेत, भुजबळ पण ओबीसी आहेत. तर भुजबळ म्हणजे ओबीसीचे नेते खूप आहेत, पण ओबीसी सगळं भाजपच्या मागे आहेत कारण पंतप्रधानच ओबीसी आहेत. असं काहीतरी विचित्र चित्र असल्यामुळे या सगळ्यांना त्या केकचा भाग घेण्यासाठीची ही लढाई आहे असं मला वाटतं. आणि दुसरं चिन्हाचं तुम्ही जे म्हणलात, तर चिन्हाची लढाई जी आहे ती दीर्घकाळ चालू आहे आणि 3 वर्ष ती चालू आहे. पण त्याच्या पलीकडे जाऊन शरद पवारांनी जी भूमिका घेतली होती, माझा पक्षातनं बरेचसे लोक गेले, माझं चिन्हही गेलंय. निवडणूक आयोगाने दिलं, कोर्टात जे काय व्हायचं ते होईल. पण मी उद्यापासून माझं नवं चिन्ह पोचवायचा प्रयत्न करेन. रामकृष्ण हरी हाती घ्या तुतारी हे त्यांनी सुरू केलं आणि ते राजकीय परिपक्वतेचं लक्षण होतं. उद्धव ठाकरेंचा प्रयत्न असा आहे, की मुंबई महापालिकेच्या तोंडावर जर महापालिकेमध्ये चिन्ह आम्हाला नाही मिळालं परत, तर किमान चिन्हांचं गोठवा. इथपर्यंत ते भूमिका घेत आहेत. त्यामुळे आता सुनावणी 12 नोव्हेंबरला आहे. कपिल सिब्बल यांचे वकील आहेत उद्धव ठाकरेंचे, ते म्हणतात पाऊण तासात माझी बाजू मांडून होईल. शिंदेचे वकील 3 दिवस घेत आहेत. ती सुनावणी 3 दिवस झाल्यानंतर 12 नोव्हेंबरला 12, 13, 14 झाली, तर असं कुणी खात्रीशीर सांगू शकत नाही आता, की 14ला सुनावणी संपल्यानंतर निकाल येईलच. मध्ये काही तांत्रिक नवीन येणार नाही, असं कोणी सांगू शकत नाही. त्यामुळे कदाचित हे सगळं प्रकरण आणखी पुढे जाईल असं मला वाटतं.